अमरावती तालुक्यातील खारतळेगाव इथं पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मंगेश देविदास गोटे वय 45 राहणार खारतळेगाव असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ही घटना वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश गोटे हे सतत दारू पित असल्यामुळे घरात वारंवार वाद होत होते। याच कारणावरून पती पत्नींमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला। वादाच्या भरात पत्नीनं रागाच्या भरात पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये मंगेश गोटे गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता पत्नीनं मारहाण केल्याची कबुली दिली असल्याचं समोर आलंय। सध्या वलगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते। याबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माहिती दिली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय। मंगेश देविदास गोटे 42 वर्ष वयाचे जे व्यक्ती होते ते नेहमी दारू पिऊन त्यांच्या पत्नीला त्रास देत असत, मारहाण करत असत। याच्यावरून त्यांची पत्नी छाया आहे आणि हिने तिला काल तो दारू पिऊन आलेला असताना मारहाण केली। त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। तिने त्यांचा खून केलेला आहे। यावरून वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।